नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर नियती चितलिया, सुप्रजाची काउन्सिलर. तुम्हाला माहितीच आहे की सुप्रजा दरवर्षी नवदुर्गा हा उपक्रम घेऊन येत आहे. जे आमचे नवीन मेंबर आहेत त्यांना जर माहिती नसेल तर गेली 3 वर्ष आम्ही तुमच्या आमच्या सारख्याच स्त्रिया पण ज्या काहीतरी वेगळं करतायत अशांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यांना बोलतं केल्यावरती त्यांच्या आयुष्यात काय अडसर आले आणि त्यांच्यावर त्यांनी कशी मात केली किंवा त्यांच्या आयुष्यातल्या गमती जमती त्या आपल्याला अगदी गप्पा मारण्यासारख्या ह्यामध्ये सांगतात. तर आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण एक अगदी आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आलेले आहोत. तरंगिणी खोत. तरंगिणी खोत यांनी संस्कृत भाषाच नव्हे तर संस्कृत शिक्षक जर आपण तयार केले तर मुलांमध्ये संस्कृत बद्दल आवड निर्माण होईल. अशी एक भूमिका घेऊन आज अनेक वर्ष संस्कृतच्यासाठी त्यांचं काम अगदी अव्याहत चालू आहे. संस्कृतची छोटीशी लायब्ररी आहे, पुस्तकं आहेत त्यांची आणि त्यांनी अनेक शिक्षिका आजपर्यंत तयार केलेल्या आहेत. तर मी जास्त त्यांची ओळख न करून देताना त्यांनाच प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांच्या मार्फत त्यांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर खुलूनच येईल. तर नमस्कार तरंगिणीताई. नमस्कार तरंगिणीताई. सुप्रजामध्ये तुमचं नमस्कार. स्वागत आहे. आज अगदी तुम्ही वेळात प्रथमतः वेळ काढून हा आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढला त्याच्याबद्दल मी सुप्रजा परिवारातर्फे तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपण संस्कृत बद्दल बोलतोय तर कशी तुम्हाला सुरुवात करायला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करा. नक्कीच. सगळ्यात आधी मी सुप्रजा परिवाराचे आभार मानते, कारण प्रत्येक जण म्हणजे आपण सर्वच स्त्री आपापल्या पातळीवर काम करतच असतो, पण त्याची कोणीतरी दखल घेतली, पाठीवर कौतुकाची आपल्या मैत्रिणींनी थाप मारली तर ते जास्ती आपल्याला प्रोत्साहन देणार आहे. आता आपला विषय संस्कृत आहे, त्यामुळे एका संस्कृत श्लोकानेच मी सुरुवात करते. हो. यावदस्ति त्रयीलोके चतुर्मुख मुखोद्भवा यावद्वा रामचरितं वाल्मीकि कविचित्रितं क्षरन्त्यमृतधारा वा यावत् व्यासस्य सूक्तयः वाग्देव्या वरपुत्रस्य कालिदासस्य वागिरा तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवं ध्रुवा तावदेषा ध्रुवं ध्रुवा. संस्कृत भाषेलाच वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी अगदी थोडक्यात अर्थ सांगते की हो. जोपर्यंत वेद, रामायण, व्यासांची वाणी, कालिदासांची वाणी आणि आर्यांचा वंश ह्या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत ही संस्कृत भाषा अशीच अजर अमर आपल्यामध्ये असणार आहे. खरंच नुसतं उच्चारण ऐकून एक आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. खरंय. नुसतं ऐकल्यावर जर एवढं छान वाटतं तर ती बोलताना आपली जेव्हा वाणी शुद्ध होते तेव्हा किती छान वाटत असेल खरंच. अगदी. तर आता तुमच्याबद्दल थोडंसं सांगा की अगदी सुरुवातीपासून तुम्हाला भाषांची आवड होती म्हणून इकडे आलात का कसं काय, म्हणजे पूर्ण आम्हाला सांगा तुम्ही. अगदी जरूर. लहानपणापासून भाषेची आवड होतीच आणि खरं सांगायचं तर आपल्या वेळेला टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते, त्यामुळे वाचन हा एकच विरंगुळा असायचा. म्हणजे नवीन पुस्तक आणलं की फडशा पाडायचा. जेवतानाही अगदी. बऱ्याच वेळा असं असायचं की हातात पुस्तक आणि जेवण चालू आहे, म्हणजे इतकं पुस्तकांचं वेड असायचं. हो. आणि बाबाही आम्हाला अनेक पुस्तकं आणून द्यायचे, त्यामुळे खूप पुस्तकं वाचली. दुसरं म्हणजे अनेक नाटकं पाहिली, त्या नाटकांचा ही संस्कार आपल्यावर होत असतो. भाषा आमच्या घरात नाटकांची वाचनं व्हायची. दाजी काकांची, माझे काका दाजी शास्त्री पणशीकर, त्यांची अनेक व्याख्यानं ऐकायचो. त्यामुळे कळत नकळत आपल्याला समजत असो नसो त्या भाषेचा संस्कार होत राहतो. आणि आमच्या एक आत्याबाई होत्या, गोदूताई म्हणायचे सगळे त्यांना, तर त्या जेव्हा त्या शिक्षिका होत्या आणि त्या घरी आल्या की
म्हणजे सगळेजण मुलं आम्ही त्यांच्या मागे लागायचो, गोष्ट सांग, गोष्ट सांग. आणि अशा हा. ह्या गोष्टी सांगण्यातनं सुद्धा मला वाटतं एक छान संस्कार होत असतो. पण तरीही आपल्याला भाषेत गती आहे हे काही लक्षात आलेलं नव्हतं. आवड तर असतेच. आणि नेमकं असं झालं की ह्या आमच्या आत्याबाई काही आजाराने, कॅन्सरने त्या गेल्या. त्यामुळे त्यांचं ते आजार पण डोळ्यांनी बघणं, त्यांच्या वेदना किंवा आणि त्यांचं हसरं व्यक्तिमत्व आणि त्याची असा अंत व्हावा त्या आता आपल्यात नाहीत, हे एक दुःख झालं. आणि त्याच वेळेला शाळेत आम्हाला माझी आवडती व्यक्ती असा एक निबंध लिहायला दिला होता. आणि ते बरं. इतकं डोळ्यासमोर होतं की माझ्याकडून अगदी प्रत्यक्ष समोर घडल्यासारखं ते सगळं लिहिलं गेलं. मलाही हा. कल्पना नव्हती की आपण इतक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकू. आणि हा. तो इतका आमच्या रानडे टीचर आमच्या त्यांना इतका आवडला की त्यांनी वर्गात सगळ्यांना वाचून दाखवला. म्हणजे तेव्हा कुठेतरी मला जाणवलं की भाषा आवडते खरी आहे, पण ते आपलं माध्यम होऊ शकतं हे हो. मला तेव्हा जाणवलं. पण तरीही बरं का, तोपर्यंत संस्कृत काही आपण संस्कृत करणार आहोत. हे मी बोलू ना? हो. हो. मध्येच काहीतरी माझा फोन आला फोन का पण. की? ओके ओके. हा. पण तरीही आपण संस्कृत पुढे करायचंय असं काही डोक्यात नव्हतं. म्हणजे संस्कृतचा तसा माझा तोपर्यंत संबंध आलेला नव्हता. मला वाटते बरं बरं. महाराष्ट्रामध्ये 8वीत आपल्याला एक पर्याय म्हणून संस्कृत भाषा येते. संस्कृत घ्यायची का फ्रेंच घ्यायचा का पूर्ण हिंदी घ्यायचं, तसा तो आमच्या शाळेतही आम्हाला पर्याय मिळाला. आणि बरं. माझ्यासारखेच सगळेजण घरी जाऊन त्यांनी विचारलं असेल की आम्ही आता काय घेऊ, की हम्म. संस्कृत घेऊ का फ्रेंच घेऊ का, काय असा प्रश्न विचारला असेल. आता बाबा हम्म. त्यावेळेला घरी नव्हते आणि नेमके दाजी काका होते. बरं. आता दाजी काकांना तसे आम्ही घाबरायचो, हो. रागीट होते. पण आता त्यांना विचारायचं म्हणून मी पटकन अगदी सहज विचारलं, दाजी काका आम्हाला असं शाळेत विचारलंय, तुम्ही आता काय घेऊ, संस्कृत का फ्रेंच? आणि हा प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे अर्थात दाजी काका ओरडले नाहीत, परंतु त्यांनी एक छान गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले, आम्ही जिथे बसलो होतो आमच्या बैठकीतच बसलो होतो आणि हा. मागेच माझे आजी आजोबा आणि पणजोबा यांचे फोटो होते. हम्म. त्यामुळे ते म्हणाले, अगं मागे वळून तरी बघ कोणाचे फोटो आहेत. आणि हा. इथे मला सांगायला आवडेल की माझे पणजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर हे मोठे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. म्हणजे ज्या वेळेला मुद्रण कलेचा नुकताच विकास झाला त्यावेळेला हा. निर्णय सागरने पुढाकार घेऊन जे ग्रंथ प्रकाशित केले, तेव्हा एक आव्हान असं होतं की आपल्याकडे सगळी हस्तलिखित होती भारतभर. मग हो. ती सगळी हस्तलिखित एकत्र करायची, त्याची मुद्रण प्रत, कारण अनेक पाठभेद त्याच्यामध्ये आलेले असायचे. ती हम्म. मुद्रण हम्म. प्रत तयार करणं, कुठं टिपा देणं, प्रस्तावना लिहिणं, म्हणजे हे अतिशय मोलाचं काम त्यावेळी केलं गेलं. त्यामुळे हो. वासुदेव शास्त्री पणशीकर आणि निर्णय सागर ही दोन नावं ऐकल्यानंतर अगदी म्हणजे लोक डोळे मिटून हा ग्रंथ आपण प्रमाण मानावा अशा हो. प्रकारे काम त्यांनी केलं. पण अर्थात त्यावेळेला फक्त हे मोठे पंडित होते एवढंच माहिती होतं, त्यांच्याबद्दल फारशी काही अशी माहिती नव्हती. त्यामुळे हा. त्यांनी जाणीव करून दिल्यानंतर मी खरंच मागे बघितलं आणि माझ्या एकच गोष्ट लक्षात आली की बाबा जेव्हा जेव्हा नवीन नाटकाचा प्रयोग असतो, फारसे देवभोळे नव्हते ते, कधी देवळात जायचे नाहीत, परंतु नवीन कार्यक्रम असेल कुठलाही तर जसं देवाला नमस्कार करायचे तसं ह्या तिघांच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय ते कधीही बाहेर पडले नाहीत. आणि एवढी बरं. मोठी परंपरा आपल्या घरात असताना मलाही असं वाटलं की आपला वेडेपणाच झाला की काय. पण आपण प्रश्न त्याच्यामुळे कसा विचारला? हा प्रश्नच म्हणजे खरं तर दाजिकांचा हाच प्रश्न होता की आणि मारलं नाही हेच हो. आधी म्हणजे ओरडले नाहीत पण खूप प्रेमाने समजून दिलं. त्यामुळे काय झालं की एक संस्कृत बद्दलच्या अभिमानाचंही बीज रुजलं. आणि संस्कृत घेताना एक विषय म्हणून घेणं किंवा स्कोरिंग हा. म्हणून घेणं असं न होता आपली ही हो. परंपरा आहे आणि खरं तर आपलं कर्तव्यच आहे या भावनेने अगदी. मग मी पुढे शिकायला लागली. आणि तोच पाया झाल्यामुळे मला वाटतं शिक्षणाची पद्धत खूप तुमची वेगळी असेल, की म्हणजे डेप्थ मध्ये जाऊन शिकणं. तर आता म्हणजे आता आपण बोलतोय परिवाराबद्दल, तर थोडंसं मी तुमची बाकी काही ओळख करून दिलेली नाहीये, तर तुम्ही थोडं तुमच्या परिवाराबद्दल पण सांगा. म्हणजे मला एक असं सांगायचंय की आपले जे संस्कार येतात ते कसे आपल्या बरोबर. आई वडिलांमध्ये आणि सुप्रजामध्ये आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं काय कर्तव्य आहे हे आज पालकांना बरोबर. कळायला पाहिजे. त्याच्यासाठी नाही म्हणून आणि तुम्ही थोडी ओळख करून द्या. अगदी म्हणजे आता दाजी काकांनी जे सांगितलं ते किती मोलाचं आहे. म्हणजे आजच्या काळात हो. मला असं वाटतं की काका मुलीला सांगतायत हा. दुसऱ्याची मुलगी आहे हा विचारच नव्हता कुठेही मनामध्ये की हिला अगदी योग्य ते बरोबर. हा. मार्गदर्शन मी केलं पाहिजे. आणि हो. मलाही असं वाटलं नाही की तुम्ही सांगितलं ठीक आहे मी पुन्हा बाबांना विचारते, असं माझ्या हा. मनातही आलं नाही. ते म्हणतील ते प्रमाण म्हणजे अगदी. इतका विश्वास, इतकं म्हणजे कुटुंबाचं जे नातं होतं ना ते खूप हो. महत्वाचं आहे.
आता हो तू म्हणालीस त्याप्रमाणे आजोबांबद्दल मी सांगितलं, हो. पणजोबांबद्दल. मग आजोबाही माझे मोठे प्रकांड पंडितच संस्कृतचे होते. अनेक ठिकाणी म्हणजे परीक्षक म्हणून ते जात होते. हम्म, त्यानंतर अगदी त्यांच्या शेवटच्या काळात काळाराम मंदिर जे गिरगावचं आहे तिकडे प्रमुख अर्चक हो म्हणून ते काम करत होते. म्हणजे माझे बाबा आणि काका ही सगळ्या मंडळींचं बालपण म्हटलं तर देवळात गेलं. आणि हम्म, त्याच्यानंतर माझा जन्म झाला तेव्हा आम्ही दादरला राहायला आलो. तोपर्यंत माझी मोठी भावंड वगैरे सगळे गिरगावातच होते. त्यामुळे एक देवळाचं वातावरणही घरात होतं. पण अर्थातच म्हणजे आपण आता तुझा विषयच तसा आहे की वातावरण जरी असलं तरी प्रत्येकाची आंतरिक उर्मी वेगळी असू शकते. त्यामुळे माझ्या बाबांनी अगदी वेगळीच वाट निवडली, ती म्हणजे नाट्यकलेची. पण हो अर्थातच आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट तुम्ही निष्ठेने जेव्हा करता, म्हणजे आजच्या पेक्षा आज किती ग्लॅमर या विषयाला, लोक धावतात सगळ्यांना बघायला, परंतु तो काळ असा नव्हता. उलट आजोबांना कित्येकानी तुमच्या मुलाने तोंडाला रंग नाही काळं फासलं इतपत तेव्हा निंदा त्यांची झालेली आहे. परंतु एकदा त्यांच्या डोक्यात ते वेड होतं आणि हेच आपलं जीवित कर्तव्य असं वाटल्यामुळे पुढे त्यांनी तेच. आणि आपल्याला माहितीये की त्याच्यानंतर म्हणजे तो खडतर प्रवास एकदा संपला. आपण जसं आता जाहिरातीत बघतो डर के आगे जीत है, तसा तो एक कठीण कालखंड झाल्यानंतर मात्र लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं त्यांना. आणि अगदी त्यामुळे हा अगदी. जो माझं बालपण जे आहे ते अक्षरशः तारांकित असं म्हटल्यासारखं गेलं. पण त्यातही मी तुला मुद्दाम सांगते की लोक जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा चकित व्हायची. आता एवढा हा, मोठ्या फिरत्या रंगमंचाचा निर्माता, हो त्याच्या घरात किमान काहीतरी फर्निचर असेल अशी अपेक्षा असावी हो की हो. नाही. पण आमचं घर अतिशय साधं, कारण इतके पाहुणे असायचे. त्यामुळे बैठकीची जागा म्हणजे 4 माणसं झोपली पाहिजे अशा प्रकारची हम्म, रचना तिथे. काही बरोबर. सोफा नाही, काही नाही विशेष, अगदी साधं घर. किंवा बाबांना जरी पाहिलं, कधी कोणी घरी येणार असेल तर त्यांचा लुंगी सदरा साधा स्वच्छ वेश. त्यांचं म्हणणं, मी प्रभाकर पणशीकर रंगभूमीवर आहे, घरात मी साधा गृहस्थ आहे. हो आणि ते जे संस्कार त्यांच्याकडनं साधेपणाचे आमच्यावर झाले, किंवा टॅक्सीत जरी बसले तरी टॅक्सीवाल्याच्या खांद्यावर हात ठेवतील, कुठून आलात काय आलात त्याची प्रेमाने चौकशी करतील. म्हणजे माणुसकीचं जे नातं आहे, किंवा कायम पाय जमिनीवर ठेवणं. आणि हा. तीच सवय त्यांनी आम्हाला लावली. कायम सांगायचं, शाळेची ऍडमिशन असेल काही असेल मी कुठेही फोन करणार नाही, तुम्ही जे कराल ते स्वतःच्या हिमतीवर करा. वा. हे खूप चांगले संस्कार खूप आमच्यावर झाले. खूप. किंवा प्रवास करताना सुद्धा ते म्हणजे काही गोष्टी मला इतक्या आमच्या मनावर परिणाम करून गेलेले आहेत की सगळा हम्म, नाट्यचमू जर सेकंड क्लासने जात असेल तर मी हो विमानाने किंवा फर्स्ट क्लासने जाणार नाही, कारण ते माझ्यासाठी आलेले आहेत, माझ्या कंपनीसाठी काम करतात. त्यामुळे माझी वेगळी एसी रूम किंवा असं काही नाही, जिथे ते राहतील तिथे मी. किती छान. मी खरं तर ह्या गोष्टी मला मी त्यांच्या बरोबर दौऱ्यावर गेले तेव्हा मला कळलं की बाबा बाहेर कसे असतात. नाहीतर महिनोन महिने बाबा बाहेर असायचे, महिन्यातले 3 आठवडे म्हटलंच तरी चालेल. परंतु हा. अतिशय संस्कृतचा आणि ह्या परंपरेचा अभिमान होता. आणि मला आनंद असा होतोय की ती परंपरा माझ्यापर्यंत आली. आणि टिकून राहिली आणि आता तू ती पुढे घेऊन पण जातेस नाही का. होय होय. म्हणजे खरंच खूप छान कौतुकास्पद इतकं सगळं. पण त्याच्यामध्ये सुद्धा संस्कृतमध्ये ला येणारी मुलं किंवा त्यांना अट्रॅक्ट करावं हे सगळं तू काम केलेलं आहेस. म्हणजे नुसतं एक नाहीतर एक संस्कृत म्हणजे एक असं ठीक आहे असं एक भाषा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये एवढं काही इंटरेस्टिंग नाही. ते तू इंटरेस्टिंग केलेलं आहेस मुलांच्यासाठी. त्यामुळे मला पाहिजे की आता आहेत का मुलं एवढी येणारी संस्कृतमध्ये वगैरे असं करणारी. नक्कीच नक्कीच. आता म्हणजे हा जसा तू मुद्दा काढलास की संस्कृत इंटरेस्टिंग कसं करायचं, तर ते मुळात हो आपण कोणाचं तरी बघितलेलं असतं, आपण कोणाला तरी नेहमीच फॉलो करत असतो. तसं हो. कॉलेजमध्ये मी जरी संस्कृत घेतलं तरी हं, शेवटी ह्या विषयातच आपल्याला पुढे करायचंय की काय असा काही निर्णय झालेला नव्हता. आणि हं. मला वाटतं एस-वायला असताना माझ्या आईने एक छोटीशी पेपरमध्ये जाहिरात बघितली. म्हणजे आता तिचंही किती लक्ष असायचं, ही संस्कृत करायचं म्हणते तर अगदी इतकी छोटीशी जाहिरात की 10 दिवसात संस्कृत संभाषण शिका, हो विनामूल्य वर्ग, हो. अशी ती जाहिरात आली. तर म्हटलं बघूया, घराजवळच आहे. आणि मी इतकी चकित झाले, प्रमिलाताई पारेख म्हणून आम्हाला तिथे शिकवायला होत्या. हा. पण त्यांची म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संस्कृत सोडून एकही शब्द त्या बोलल्या नाही. पण ते हा. कठीण हं, 1 मिनिट मी चष्मा नव्हता घातला मग. हं. तर माझ्या आईने तेव्हा जाहिरात बघितली
की 10 दिवसात संस्कृत संभाषण शिका. आणि कुतूहलाने मी पण गेले. कारण कसा ना तो काळ होता की संस्कृतला खरंच त्यावेळेला मुलं अतिशय कमी होती. म्हणजे खोटं वाटेल, परंतु मग आमच्या म्हणजे रुईया कॉलेज सारख्या ठिकाणी सिनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आम्ही फक्त 2 विद्यार्थिनी होतो. बापरे, अच्छा त्यामुळे अच्छा. संस्कृत आणि आमच्या आधी 6 वर्ष कोणीही सिनियर कॉलेजला आलेलं नव्हतं, अशी परिस्थिती होती. बरं. मी जवळजवळ 40 एक वर्षांपूर्वीचा काळ सांगत असेल. म्हणजे हो आता त्या हो मनाने हो. फारच चांगले दिवस आपल्याला दिसत आहेत. आणि हो. अशा वेळेला म्हटलं हे नवीन काय आहे बघूया, म्हणून मी गेले त्या वर्गाला. तर तिथे प्रमिलाताई पारेख म्हणून आम्हाला शिकवायला होत्या. तर हम्म. त्यांनी सुरुवातच संस्कृत गाण्यांनी केली. आणि इतकं सोपं, आपण मराठी बोलतो इतक्या सहजपणे संस्कृत बोलत मग खेळ घेतले, गाणी घेतली, आम्हाला बोलतं केलं. आणि पहिल्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की अरे आपल्याला येत होतं संस्कृत, पण संस्कृत बोलतात हेच माहिती नव्हतं. त्यामुळे ती भाषेची जोडणी कशी करायची हे हळूहळू शिकत 10 दिवसात बऱ्यापैकी पल्ला गाठला असं मला वाटतं. आणि इथे ह्या ठिकाणी म्हणजे एक अशी आपल्याला उर्मी होते ना की नाही, मला ह्यांच्यासारखं बोलायचंय, असं एक इतकं प्रकर्षाने जाणवायला लागलं. आणि तो हो. 10 दिवसांचा वर्ग झाला, त्यांच्या संपर्कात मी होते. आणि नंतर त्यांचा एकदा मला फोन आला की हिंदू सेवा प्रतिष्ठानचे कृष्ण शास्त्री मुंबईत आले, तर तू भेटायला ये. आता मला बर. प्रश्न पडला, म्हटलं हे कृष्ण शास्त्री, मी काय त्यांच्याशी बोलणार, म्हणजे तोडकं मोडकं काहीतरी शिबिरात शिकलेलं, हो. पण आपण काय त्यांच्याशी बोलायचं. पण मी गेले तेव्हा आणखीन एक सुखद धक्का बसला की कृष्णशास्त्री म्हणजे खूप अगदी वृद्ध ग्रस्त कोणतरी असतील असं वाटलं. तेव्हा हा. माझ्यापेक्षा एक 8-10 वर्षांनी मोठी अशी मोठ. व्यक्ती, 27-28 वर्षाचा तरुणच, म्हणजे आपण दादा म्हणू अशा वयाचं कोणीतरी. आणि हा. इतके अस्खलित संस्कृत बोलत होते. आणि त्यांनी मला तेव्हा सांगितलं की बेळगावमध्ये आमचं शिबिर आहे. आता मी ज्याच्याबद्दल बोलतेय ती संस्कृत भारती नावाची संस्था, जी आजही हो कार्यरत आहे. हो. म्हणजे कार्यरत आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही काम करते. पण तेव्हा त्याचं हो. नाव हिंदू सेवा प्रतिष्ठान असं होतं. तर बर. या शिबिराला तू बेळगावला येशील का? हम्म. म्हटलं मी काय करू तिथे येऊन, म्हणजे मला काहीच येत नाही संस्कृतचं, असा मला प्रश्न पडला होता. पण आम्ही सगळं सांभाळू, तू ये तर खरं, असं हा. म्हणून मी यायचं ठरवलं. आणि मला खरंच या ठिकाणी आईबाबांचंही कौतुक वाटतं, कारण एकट्या मुलीला बेळगावला पाठवणं त्या काळामध्ये, की संपर्काचीही साधनं नाहीयेत आपल्याला. आज आपण पटकन फोन करून कुठे पोचलास, कुठे गेलास असं विचारू हो शकतो. पण हो. काहीतरी नवीन शिकायला मिळतं, यामुळे त्यांनीही पाठवलं मला. आणि हम्म. तिथे म्हणजे ही जी शिकवण्याची पद्धत तर होतीच, की एक तर संस्कृत शिवाय आमच्या कानावर काही पडलं नाही. दुसरं म्हणजे त्यांची निवास व्यवस्था पण त्यांनी कशी केली होती. एक तर महाराष्ट्रातनं मी एकटीच होते, पण हा. इतर प्रांतातनं जरी लोक आले होते, मुलींची संख्या कमी होती. आमच्या खोलीत आमच्या भाषेची दुसरी व्यक्तीच नाही. बर. त्यामुळे पर्याय काय राहिला, तर आम्हाला संस्कृतमध्येच बोलणं भाग आहे. हो हो हो. म्हणजे इंग्लिशचा काय म्हणजे आम्ही ते मुळात संस्कृतच शिकायला गेलेलो होतो. आणि म्हणजे हो. त्यांना सुद्धा एकमेकांमध्ये मराठी तर कोणीच नव्हतं, पण त्यांनाही एकमेकांमध्ये संस्कृत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे हम्म. साध्या साध्या गोष्टी, अगदी कोणीतरी अंघोळीला गेले, लवकर ये म्हणायचे, तर शीघ्रमागच्छ तू टकटक केल्याशिवाय काही कामच होत नाही. जेवायला सुद्धा कोणी देणार नाही संस्कृत बोलल्याशिवाय. म्हणजे आपल्याला सराव लागतो, व्याकरण येतं, पण थोडंसं कंपल्शन हे सुद्धा कधी कधी आणि भीती, गरजेचं असतं. भीती जाते त्या भीती त्या जाते. भाषेची. हा. आणि सगळेच आपल्याच सारखे, त्यामुळे दोष कोण काढणार, सगळे हो. आपल्यासारखेच होते. त्यामुळे करता करता त्या 10 दिवसांमध्ये इतका सराव झाला, मुख्य म्हणजे इतक्या ओळखी झाल्या. आणि त्या ओळखींमध्ये तू कोण कुठला हा विचारच नाही केला. तुला संस्कृत हा. येते आणि मला संस्कृत येते, ह्या संस्कृतच्या एका धाग्याने आम्ही सगळे बांधले गेलो. वा. त्याच्यानंतर तेव्हा फोन नव्हते. मग पत्र म्हणजे काय, इतकं उधाण आलेलं होतं की अगदी आलं पत्र की लगेच इनलँड काही पोस्टकार्ड लिही, जे मिळेल ते लिही. जवळजवळ 150 ते 200 पत्र आम्ही 6 महिन्यात, वर्षात असे लिहायला लागलो. आणि इतक्या हम्म. नकळत भाषेचा संस्कार झाला. वा. आज आता परीक्षेमध्ये जे परीक्षेमध्ये पत्रलेखन, निबंध लेखन, याची हो उद्दिष्ट ही होती की ह्याच्यामुळे तो सराव व्हावा. पण तो परीक्षेतला प्रश्न झाला आणि त्यातली गंमत सगळी निघून गेली. पण मला निघून अगदी गेली. खरंच वाटतं की ह्या सगळ्या संस्कारांनी, की आपण बोलतच असतो ना पत्रातून, त्यामुळे अगदी किती लिहू, अगदी. काय लिहू असं व्हायचं. आणि त्यातनं हा आपोआप संस्कृतचा संस्कार झाला. त्यानंतर नक्कीच. बंगलोरच्या एका त्याला मी गेले, 1 महिन्याचं ते शिबिर होतं. आणि हम्म. परत आल्यावर ट्रेनमध्ये मला चहावाल्याला हिंदी शब्द आठवेना, तितका त्या संस्कृतचा पगडा बसला महिनाभर.
बोलून. म्हणजे आता ह्याच्याशी कुठल्या भाषेत बोलू, म्हणजे अगदी स्वाभाविकपणे तोंडातनं संस्कृत शब्द यायला लागले. इतका छान तो संस्कार होता. आणि तिथे मात्र मी ठरवलं की आता आपल्याला जे आहे, कारण इतकं आता संस्कृत भारती ही संघाची संस्था आहे आणि हो. निरपेक्षपणे फक्त संस्कृत घडावं, संस्कृत शिक्षक घडावेत, संस्कृत माणसं घडावीत यासाठी प्रयत्नशील आहे. तर आपण आपल्या कडून काहीतरी केलं पाहिजे यासाठी मग इथे आल्यानंतर आम्ही तशा पद्धतीची शिबिरं घ्यायला सुरुवात केली. आणि शिबिरच असं नाही तर ती एक शिकवण्याची पद्धत रंजक करणं, त्या समोरच्याला समजावणं, ही नंतर मग तुम्ही कुठल्याही प्रकारे जरी शिकवलत ना, कुठलाही हो. अभ्यासक्रम शिकवलात तरी पद्धत ती तुमच्यात मुरत जाते. बरंच आहे. बऱ्याच आणि वेळा मला मी सांग, हा. पूर्वी ना एक श्रीवत्स बाल मंदिर ची एक हो शाळा असायची बघ. हो हो. तिथे गोखले रोडच्या गिरगावात होती म्युन्सिपल आधी. शाळेमध्ये हो संस्कृत शाळा असायची, केजी. बरोबर. तर हो मला आठवते माझ्या मुलाला मी तिकडे घातलं होतं की संस्कृतचे संस्कार व्हावे आपल्यावरती, आणि बरोबर. एक कळावं आपल्याला की ज्याच्यामुळे आपला पुढचा अभ्यास. माझ्या मुलांनी मला आता हल्ली सांगितलं की मी त्या शाळेत जायचो ना, ते विभक्ती मला सगळं पाठ झाल्यामुळे मला पुढे गणित किंवा कुठलेही शब्द किंवा करेक्ट. आज रोबोटिक्स पण कळायला मला ते अ, खूप उपयोगी झालं. बरोबर. तर तशी आता बालमंदिर आहे का कुठलं, असं मला विचार. बाल मंदिर असं नाहीये. थोडस असं सांगू का की ही जी आता सिस्टीम झालेली आहे ना शाळेंची, म्हणजे हो पूर्वी कसं व्हायचं, पहिलीत सुद्धा ऍडमिशन मिळायचे. आता कसं हो ऍडमिशन मिळणं इतकं कठीण झालं की मिनी केजी पासून, म्हणजे तू ज्या हो संस्थेचा उल्लेख केलास तिथे मुलं जाईनाशी झाली. त्याचं कारणच हे होतं की ह्या शाळेत जर आम्ही बालमंदिरात पाठवलं तर पहिलीत हो. आम्हाला कुठली शाळा घेणार, असं इतकी बरोबर. संख्या नव्हती की कुठल्या संस्थेशी टायअप करावं. हा. त्यामुळे ती बालवर्ग जो आहे, म्हणजे हा जो लहान मुलांचा वर्ग आहे, तो थोडासा दुर्लक्षित राहतो. कारण आपल्याकडे एकदम आपण 8वी पर्यंत, म्हणजे जे कानावर संस्कार व्हायला हवेत ना, त्यावेळेला ते होतच नाही. पण बरोबर. इंडिव्हिज्युअली आता बरेच पालक सजग झालेत. रेकॉर्डिंग चालू. तर शालेय स्तरावर बालगट जो आहे तसा दुर्लक्षित राहतो. परंतु एक चांगली गोष्ट आहे की आता पालक सजग झालेले आहेत. म्हणजे शाळेत हा. जरी संस्कृत नसलं तरी आमच्या मुलांना संस्कृत शिकायचंय, काय करता येईल. मग छोटे छोटे हम्म. अभ्यासक्रम तयार करणं. आता मी उल्लेख केला संस्कृत भारतीची, अगदी अशी तयार पुस्तक आहेत. म्हणजे तुम्ही घरी जरी पुस्तक आणलं तरी ते इतकं बरं. सचित्र आणि सुंदर आहे की तुम्ही देखील आपल्या पाल्याला ते शिकवू शकता. बरं. त्याचप्रमाणे आणि ही सगळीकडे शाळेमध्ये मिळतात पुस्तकं. अगदी अगदी हो हो मिळतं. हा. बरं. आणि हॉबी क्लासेस या रूपात सुद्धा आता संस्कृत बरेच जण शिकवतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सिस्टीम मध्ये जरी अजून आलेलं नसलं, आणि आमचा नक्की हा प्रयत्न आहे की निदान 6वी पासून हा हम्म. संस्कृत म्हणजे शाळेत त्याचा अगदी रीतसर प्रवेश व्हावा असा प्रयत्न आहे. परंतु कसं आहे की फक्त संस्कृतज्ञांचाच नाही, पालकांचा देखील तो ओढा असला पाहिजे. म्हणजे नकार नसतो, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, ईमेल पाठवले पाहिजेत, पत्र केली पाहिजेत, काहीतरी आपल्याकडनं हालचाल व्हायला हवी. आणि ते ऑप्शन असेल तर पालक देतील ना, ऑप्शनच नसेल बरोबर शाळेमध्ये बरोबर तर ज्यांना बरोबर. द्यायचे त्यांना पण हे करता येत घेता नाही, येत नाही नाही का? मग संस्कृत. हो. तर आता म्हणजे ह्या सगळ्या संस्कृतच्या वाटचालीमध्ये काही गमती जमती किंवा काही प्रॉब्लेम जे काय आलं ते थोडस आम्हाला सांग. नक्की खूपच म्हणजे काही मजेदार प्रसंगही घडतात आणि काही अडचणी वाटतात, पण नंतर एक तर फजितीत तरी रूपांतर होतं, नाहीतर मग गंमत म्हणून हो आपण नंतर आठवत असतो. आता हो. संस्कृत प्रचार करताना बऱ्याच वेळा, म्हणजे आता मी म्हणजे संस्कृत भारतीचं प्रशिक्षण घेतलं तोपर्यंत माझं इकडे एम ए पूर्ण झालं. मग रुईया कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायची संधी आहे किंवा ज्युनियर कॉलेजला वेकन्सी आहे असं कळलं, म्हणून मग मी तिथे गेले भेटायला. आणि एम ए ची परीक्षा, म्हणजे रिझल्टही लागलेला नव्हता, पण जूनमध्ये कॉलेज सुरू होणार होतं, त्यामुळे सुरू कर असं सांगितलं मला. तर मग त्याप्रमाणे मलाही आनंद झाला की चला आपल्याला काहीतरी शिकवायला मिळतं. म्हणजे ती अशी खुमखुमी होती, पण प्रत्यक्ष शिकवलेलं नव्हतं कधी. त्यामुळे आपण आता म्हणजे चांगली संधी मिळते आणि रुईया कॉलेजमध्ये शिकवायला मिळते जिथे आपण शिकलो, म्हणजे हा सगळाच आनंदाचा भाग होता. आणि त्याप्रमाणे पहिल्या दिवशी जायचं किंवा असं मध्ये मध्ये टाइम टेबल वगैरे विचारायला जात होते मी. आणि नंतर मला असं कळलं की मी शिकवायला, म्हणजे मी जायच्या आधी 2-3 शिक्षक, अगदी चांगले सिनियर शिक्षक वगैरे सुद्धा येऊन गेलेले आहेत, पण मुलांनी काही त्यांना वर्गात उभं राहू दिलेलं नाही किंवा शिकवू दिलेलं नाही. आता मी बरं. तर अगदीच नवखी होते हो आणि माझ्या पोटातच गोळा आला. म्हटलं आता जर म्हणजे आपण कितीही तयारी केली तर पाडायचंच म्हटलं समोरच्यांनी, आणि विद्यार्थ्यांनी जर मस्ती करायची हो ठरवली तर आपला काही म्हटलं पाड लागायचं नाही. कारण एकतर आपण नवखे आहोत, आपल्याला
ती मुलं नवीन आहेत. त्यामुळे हो. काय करावं, आणि पहिला दिवस जर असा झाला असता ना, तर पुन्हा मी काही कॉलेजमध्ये गेले नसते, किंवा कदाचित शिकवण्याकडेही म्हणजे पाठच फिरवली वळलेलं. असती असं मला वाटतं. पण आपण म्हणतो ना, की काहीतरी आपल्याला त्यावेळेला सुचतं, म्हणजे प्रसंगावधान म्हणा किंवा असं काहीतरी सुचत जातं. मला एकदम कल्पना सुचली, म्हटलं ह्या मुलांनी जी तयारी केलेली आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं किंवा अत्यंत अनपेक्षित असं आपण काहीतरी करायचं. हा. त्यामुळे वर्गात गेल्यानंतर त्यांचा काय मूड होता माहिती नाही, परंतु मी जी सुरुवात केली ते अस्खलित संस्कृत बोलायला सुरुवात केली. माझा छान हा. परिचय करून दिला. हा. मी काय शिकले किंवा आपण आता ह्या पुढे कॉलेजमध्ये काय करणार आहोत वगैरे असं सगळी सुरुवात केली. छान त्यांच्याशी बोलले, संस्कृतचं महात्म्य सांगितलं. आणि आता आपण हे 2 वर्ष एकत्र अभ्यास करणार आहोत, तर आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. सुतासारखा सगळ्यांनी आपला परिचय करून दिला, कोणीही एकही शब्द बोललं नाही. आणि हा. इतका छान नंतर वर्ग झाला, त्या मुलांशीही छान माझा म्हणजे संपर्क अजूनही काही जणांशी राहिला. मग 2-3 महिने गेल्यानंतर त्यातल्या काही मुलांनी सांगितलं, मॅडम आम्ही ठरवलं होतं की अगदी तुम्हाला बोलूच द्यायचं नाही, तुम्ही काय हा. असे प्रश्न विचारून हाणून पाडायचं असंच ठरवलं होतं. म्हटलं मग झालं काय, का बरं तुम्ही असं केलं नाही? तर त्यामुळे एक तर तुम्ही संस्कृत मधून सुरुवात केल्यामुळे आम्ही गार झालो. दुसरं हो. म्हणजे म्हणजे कुठल्या गोष्टी कुठे आपल्याला गुरुकृपा कशी म्हणतात बघ. ते म्हणाले तुम्ही नाव सांगितलं तरंगिणी. आता तेव्हा लग्न झालेलं होतं, त्यामुळे तरंगिणी खोत असं माझं नाव होतं. पण ते हो. म्हणाले तरंगिणी नाव युनिक आहे. आणि आम्ही ज्यांच्याकडे संस्कृत शिकायला जायचो, रानडे टीचर हिंदू कॉलनीत आमच्या राहायच्या, त्याच मला शाळेत शिकवायच्या. तर हा. मी बँगलोरला गेलेले असताना आता आपण काहीतरी नवीन शिकतोय हे त्यांना मला सांगायचं होतं. तर गुरुपौर्णिमेला मी त्यांना संस्कृत मधनं अगदी साधं पोस्टकार्ड दिलं होतं. पण बरं. त्याचा त्यांना इतका आनंद झाला की त्यावेळेला शिकणाऱ्या येणाऱ्या मुलांना त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं. त्यामुळे ते म्हणजे ते अच्छा. नाव तरंगिणी आमच्या लक्षात राहिलं, आणि त्या तुम्हीच हे लक्षात आलं आमच्या. अच्छा. हा. हा. पण ह्या दोन्ही गोष्टी म्हणे आमची हिंमतच झाली नाही तुम्हाला त्रास द्यायची. हा. म्हणजे इतका छान तो कसं अनुभव होता किती की छान, म्हणजे म्हणजे हे सगळं शिकल्याचा कसा तो उपयोग होतो आपल्या आयुष्यामध्ये. अगदी छान. आणि आणि त्यावेळी ते दुसऱ्या मुलाला घडवताना पण आपल्याला त्याचा उपयोग होतो, नाही का? खूपच नाहीतर म्हणजे ती फार मोठी फजिती झाली असते, आणि कदाचित आज मी संस्कृत शिक्षिकाही राहिले नसते. झालं आणि ना, म्हणजे अगदी. दुसरा एक हा. दुसरा अनुभव म्हणजे आम्ही नंतर काही कारणाने मी कॉलेजही सोडलं, आणि मग बरं. घरीच क्लासेस घ्यायला लागले. म्हणजे मला ते मोठ्याने बोलवायचं नाही. तेव्हा मात्र ज्युनियर कॉलेजला जवळजवळ 100-125 मुलं असायची. हो. म्हणजे वर्ग मोठे होते, आणि शेवटच्या बाकापर्यंत आवाज पोचणं याने काहीतरी मला हम्म. मग त्रास व्हायला लागला, आणि मग मी कॉलेज सोडावं लागलं मला. मग घरून क्लासेस घेणं आणि संस्कृत भारतीचं काम करणं, आणि हो. खूप छान कॉलेजच्या आणि शाळेच्या निमित्ताने खूप चांगला असा विद्यार्थ्यांचा समूह माझ्या बरोबर होता. त्यामुळेच आम्ही खरं तर खूप छान काम करू शकलो. आणि हे काम करता करता आपण म्हणतो ना, की एक शिक्षक असणं हे वेगळं, परंतु जेव्हा तुम्ही एक टीम लीड करता, तेव्हा आपल्यातलेही लिडरशिप क्वालिटीज म्हणा किंवा काही म्हणा, पण आपण सांगू तसं ही म्हणजे एक कृतज्ञता ही होती की किती छान ही मुलं आहेत, की हो. एका चांगल्या कामाकरता आपण सगळे एकत्र येतोय. आणि मग त्यांचंही ट्रेनिंग झालं, संभाषण शिबिरं घ्यायला लागली. मग वेळोवेळी कसं व्हायचं की संभाषण शिबिराच्या सुरुवातीला किंवा शिबिराच्या शेवटच्या दिवशी सगळे दिवस जाणं शक्य नसायचं, त्यामुळे बहुतेक वेळा समारोपाला मी जायचे, मग कोणतरी पाहुणे आलेले असायचे. आता ही सगळी शिबिरं कुठेतरी संघाच्या एखाद्या कार्यालयात किंवा कोणीतरी आपलं घर दिलेलं असायचं की तुम्ही इथे चालवा. तसं एका हा. शिबिराच्या समारोपाला मी गेले. आम्हीच कार्यकर्ते असल्यामुळे मग तिथे आवराआवर करणं, सतरंजा घालणं वगैरे हे सगळं केलं, आणि पाहुण्यांची वाट बघत होतो. अगदी 10-15 मिनिटं राहिली होती, आणि तेवढ्यात निरोप आला की पाहुणे काही येऊ शकत नाहीत. बरं. आणि आता इतक्या 10 मिनिटात कोणाला बोलवायचं असा प्रश्न पडला होता, कारण लोकही जवळजवळ म्हणजे यायलाच लागली असती. आणि तेवढ्यात एकदम लक्षात आलं, माझे जे सहकारी होते ते म्हणाले, अहो मॅडम तुम्हाला कोणीच बघितलं नाहीये. हा. मग आता असं करा, तुम्हीच तुम्हाला आता जरा केस नीट करा, पावडर लावा, आणि पुढच्या दाराने फक्त तुम्ही या, की तुम्ही प्रमुख पाहुणे. म्हणजे असे हा. सुद्धा मजेदार अनुभव येत होते, की जेव्हा जे पडेल ते, कमी तिथे आम्ही, म्हणजे गरज असेल तिथे अगदी. वर्गखोली झाडायची असली तरी आपणच, आणि गरज पडेल तर पावडर लावून आपणच तिथे प्रमुख कोणी पाहुणे सुद्धा म्हणून उभं आपणच. राहायचं. म्हणजे आणि हा इतका छान म्हणजे आपल्यावरही एक चांगला संस्कार असतो, की कोणीही नक्की. आणि लहान मोठं त्याच्यामुळे नाही, सगळेच. मगाशी मगाशी तू जसं म्हणालीस, पाय जमिनीवर राहतात आपले. अगदी अगदी म्हणजे अगदी आपण खरंय. कोणी मोठे आहोत असं नाही, तीच झाडणारीच व्यक्ती पाहुणे झाली म्हटल्यानंतर काही म्हणजे स्कोपच नाही कुठल्याही प्रकारचा अभिमान असण्याचा वगैरे.
आणि मला इथे नक्की एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते, की एकच एक फक्त शाळेत म्हणजे शिकणं तर नाहीच, पण केवळ अध्ययन नाही, केवळ अध्यापन नाही, तर ह्या सगळ्या प्रचार कार्यामुळे ज्या विविध लोकांना आम्ही भेटत गेलो, त्याच्यामुळे मला म्हणजे खरा असं काही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा किती उपयोगी पडतात माहिती नाही, परंतु घराबाहेर पडणं, आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडणं, लोकांना भेटणं. आता कधी कधी असंही व्हायचं की मला वाटतंय संस्कृत खूप मोठं आहे, पण समोरच्याला कन्व्हिन्स कसं करू. हो. शिबिरासाठी त्यांनी जागा द्यावी, शिबिराला यावं, म्हणजे तिथे आपल्याला आपण गरजूच्या देखील कधी कधी भूमिकेत जातो. नक्कीच, खरं तर नक्कीच. तसं नसतं, पण म्हणजे सामदाम दंडभेद सर्व प्रकारे त्याला मला वश करून घ्यायचे, त्याला संस्कृतकडे आणायचे. म्हणजे अशा बरोबर. वेगळ्या प्रकारची एक तयारी होत गेली. आणि दुसरं बरोबर. म्हणजे हे सगळं चालू असताना एक माझा जात्या स्वभाव उत्साही असल्यामुळे माझीच जी शाळा इंडियन एज्युकेशन सोसायटी, हम्म. तिथेही मी जात राहायचे, प्रिन्सिपलला भेटायचे, मॅडम काहीतरी करूया आपण, मी हे बघा संभाषण शिकून आले, काहीतरी करूया. मग अगदी मागेच लागले, बरं मग तू शिकवशील का, म्हटलं हो शिकवेन, मला काही हरकत नाही. म्हणून हा. मग तिथेही अशी लुडबुड करता करता मग टिळक विद्यापीठाचे वर्ग घे, संभाषण शिकव करता करता त्यानंतरच्या 2 वर्षात तिथे इंडियन एज्युकेशन सोसायटीचं संस्कृत केंद्र उभं राहिलं. ज्या शिक्षक प्रशिक्षणाचा तू उल्लेख केलास ते तिथे हो. आम्ही आता गेली 32 वर्ष हे केंद्र चालवते. म्हणजे कुठेतरी आपल्या छोट्या मोठ्या उत्साहाचं रूपांतर आपण जे बघतो ते एका चांगल्या संस्थेमध्ये आणि सतत चालू आहे. म्हणजे एक आणि एक थोडस मूळ बदलून मूळ घेण्यात मुद्दा, थांबलंय. मूळ मुद्दा जो की जर शिक्षक असतील तर मुलं येतील ना. अगदी जर अगदी शिक्षकच नाही तर मुलांची, त्यामुळे तो जो मूळ मुद्द्यालाच तुझा हात घातला गेला की आपण शिक्षकच तयार करूया. आणि आज 32 वर्ष ती चालवणं म्हणजे काय खेळ नाही येतो. नाही, एक मात्र नक्की ठरवलं होतं की जे करू त्याच्यात सातत्य हवं. म्हणजे आज हे केलं उद्या ते केलं असं जर आपण करत राहिलो ना, त्यामुळे नंतर आम्ही स्वतःची देखील संस्था स्थापन केली, महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान. पण तेव्हाही असं ठरवलं की इतर संस्था जे काम करतात ते आपण करायचं नाही, कारण त्यावेळेला आपण कार्यकर्त्याची भूमिका घ्यायची. म्हणजे तू ज्या श्रीवत्स बालमंदिरमचा उल्लेख केलास, उज्ज्वलाताई हो. थत्ते हो. चालवायच्या, तर म्हणजे आम्ही हो. सगळ्या अगदी छान मैत्रिणीच होतो. त्यामुळे म्हटलं त्या जर कथाकथन घेत आहेत तर आपण वेगळी स्पर्धा घ्यायची, कारण नाही हा. तर मग हा. सगळ्यांनी गीता पठण, सगळ्यांनी ते नाही. आणि बरं माणसं तेवढीच आहेत ना, माणसं काही वाढली नव्हती. मग त्या हो. हो. माझ्याकडे येणार, त्यांच्याकडे जाणार. आमच्या वीणाताई गोडबोले आहेत, आम्ही एकमेकांकडे जायचं. मग तेव्हा हा. काय करावं असा प्रश्न पडला आणि अचानक असं सुचलं की अमरकोश नावाचा जो ग्रंथ आहे संस्कृतमध्ये, हो. तर आता अमरकोश हा खरं तर म्हणजे प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे, परंतु आपल्याला माहितीच नसते त्याच्याबद्दल, असंही होतं. अमरसिंह नावाच्या मुनींनी हा तयार केला आणि हा समानार्थक शब्दांचा कोश आहे. हो. म्हणजे नुसता शब्दकोश नाहीये, तर समानार्थक शब्दकोश आहे. आणि त्याचं वेगळेपण काय आहे की ते श्लोकबद्ध आहे, त्यामुळे आपण ते पाठ करू शकतो. पुढे कित्येक वर्षानंतर मी राघवेंद्र स्वामींच्या मठात मंत्रालयमला गेले होते, तिथे त्यांची पाठशाळा बघितली. तर म्हटलं तुम्ही इथे पहिल्यांदा काय शिकवता मुलांना पाठशाळेत, म्हणजे लहान हो. असतात मुलं, आल्या आल्या काय शिकवता. तर शब्द धातू रूपावली आणि अमरकोश या दोन वा. गोष्टी तिथे शिकवल्या जातात. मग हे तेव्हा मूळच. ठरवलं की हा. आणि दुर्दैवाने कसं होतं माहितीये का, महाविद्यालयीन शिक्षणाची जी पद्धत आहे ना, त्याच्यात ह्या पारंपरिक गोष्टी येत नाही. दुसरी हो. गोष्ट म्हणजे पालकांना मुद्दाम सांगावीशी वाटेल की पाठांतराबद्दलचे सुद्धा जे अनेक गैरसमज आहेत, न समजता पाठांतर करायचं नाही. अरे पण हा. ज्या वेळेला त्याला समजेल तेव्हा त्याचं पाठांतराचं वय निघून गेलं असेल. मला हो. अमरकोशाची महती कळली कधी, MA ला असताना. हो. पण तेव्हा पाठ करायचं माझं वय निघून गेलं होतं. त्यामुळे हो. बालवर्गापासून ह्या स्पर्धा आम्ही सुरू केल्या. आणि आज वीस हो. वर्ष त्या म्हणजे आता गेल्याच वर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. हो. घराघरामध्ये निदान अमरकोश, म्हणजे घरटी आपण म्हणून एका मुलाने बघितलं की कमीत कमी त्याचे आई वडील यांच्यापर्यंत पाठ तरी तो होतो. विषय पोचवण्या इतकं काम झालेलं आहे. म्हणजे जे आपण समाज ऋण देवऋण म्हणतो, तसं हे संस्कृतचं ऋण अंशतः फेडण्याचा हा एक प्रयत्न आहे. खरंच. खरंच म्हणजे खूप इतकं मोठं काम. म्हणजे माझं सुद्धा अमरकोश अगोदर ऐकला होता, पण त्याची ओळख माझा मुलगा IAS मध्येच होता आणि तो हो. घेऊन आला, अमरकोश पाठ करायचंय, अमरकोश पाठ करायचंय. त्याच्यावरनं माझी माझी पण ओळख झाली की हे असं सुद्धा पाठांतर असू शकतं. म्हणजे बरोबर. नुसती काही सुभाषित वगैरे नाही, पण हे पण पाठांतर असायला हा. पाहिजे. तर मला वाटतं आपल्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला एक पालकांना सांगायला आवडेल की तुम्ही संशोधन करा. जेव्हा तुम्ही म्हणता काय देऊ मुलांना नवीन करायला, तर हे पाठांतर अवश्य मुलांकडनं करून घ्या.
आम्ही सुप्रजातर्फे आहोतच आणि आमच्यातर्फे तुमची ओळख आम्ही करून देऊ पालकांशी. त्यामुळे पालक हो, तुम्ही ही मुलाखत बघितल्यानंतर या कुठल्या स्पर्धा आहेत, काय आहेत, वारंवार आम्हाला कळत राहिलं की आम्ही ते सुप्रजामध्ये पोस्ट करत राहू. म्हणजे मुलांना एक अजून एक हे, कारण मुलांमध्ये ऊर्जा पुष्कळ असते, पटापट त्यांचे हे सगळं पाठ अगदी होतं. अगदी. तर त्याला आपण आम्ही तुम्हाला म्हणजे तुमचं जे काही असेल ना हे संस्थेचं नक्कीच. निघेल पत्र, ते आमच्याकडे पाठवत जा. म्हणजे आम्ही ते आमच्या पूर्ण ग्रुप्समध्ये, युट्यूबमध्ये ते ऍडव्हर्टाईज करू. म्हणजे ज्या ओके. मुलांना इंटरेस्ट आहे ती मुलं नक्कीच या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील. आणि मुंबईच्या बाहेर असेल तर ते पालक एक त्यांचा संघ बनवून तिकडे ती स्पर्धा घेऊन बरोबर. तुम्हाला कळवू शकतील की आम्ही अशी अशी स्पर्धा घेतली आणि हे आम्ही मुलांचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवत आहोत, त्याच्यावरनं तुम्ही जज करून पाठवू बरोबर. शकता. असं आपण काहीतरी करू शकतो. तर मी पालकांना आवाहन करते, आम्ही तुम्हाला पाठवत जाऊ आणि तुम्ही त्याच्यामध्ये अवश्य भाग घ्या. कारण ह्याच्यातनं मुलांची एकाग्रता, पाठांतर शक्ती, पुढचा त्यांचा अभ्यास आणि एकंदरच म्हणजे खूप सुंदर त्यांच्या जीवनाची वाटचाल. आणि अभ्यास म्हणजे एक विद्यार्थी बनून परीक्षा दिली जाते, परीक्षार्थी बनून परीक्षा दिली जात नाही. अगदी अगदी त्यामुळे बरोबर. विद्यार्जन होतं त्यांच्या मार्फत, नाही का? आणि एक इथे मी सांगते की अमरकोशाच्या ज्या वेळेला स्पर्धा सुरू केल्या तेव्हा असं लक्षात यायचं की काही शाळांमधनं भरपूर संख्येने मुलं येत आहेत पण कोणालाच बक्षीस मिळत नाहीये. म्हणजे हा. बक्षीस हा जरी मुख्य क्रायटेरिया नसला तरी का बरं त्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला होत नाहीये. मग असं लक्षात हा. आलं की आता हे त्यांना शिकवणार कोण. हा. त्यांना म्हणजे घरी सांगणार कोणी नाही. हा. किंवा शाळेतही बालवर्गात म्हणजे तिथे संस्कृत विषय नसतो म्हणजे शिक्षक आपल्या नसतो. उत्साहाने पाठवत जरी असले तरी ते म्हणायची पद्धत माहिती नसते. मग हा. त्यावेळेला आम्ही अमरकोशाचं रेकॉर्डिंग करून दिलं. तर आता आता कसं आपण फोन उचलला रेकॉर्डिंग करून दिलं पाठवलं असं होतं पण तेव्हा ओके. स्टुडिओत जाऊन रेकॉर्डिंग करायला लागायचं. पण मग तोही एक नवीन अनुभव आम्हाला या निमित्ताने मिळाला की असं. रेकॉर्डिंग कसं म्हणजे टेक्निकल बाजू सुद्धा आम्हाला त्यातनं कळायला लागली आणि त्याचा खूपच फायदा झाला. म्हणजे पालकांना मी आता असं सांगेन की जेव्हा या स्पर्धा घेतो तेव्हा तुम्हाला त्याचा ऑडिओही मिळतो. म्हणजे आम्हाला येत हा. नाही मग आम्ही कसा भाग घ्यायचा अशा कुठलाही अडसर येणार नाही तिथे. येणार नाही खरंच. तर असं आपण म्हणजे मिळून मुलांना जे आम्हाला द्यायचंय त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशन झाली आम्हाला, की आम्ही या स्पर्धांमध्ये मुलांना प्रोत्साहित करू, पाठवत जाऊ. तर आता एक आमच्या पालकांना अजून एक संदेश, आपण आता बोलता बोलता बोललोच, पण हो. संस्कृत त्यांना कसं त्यांच्या आयुष्यामध्ये, अनेक लोक हल्ली मी बघितले संस्कृतला एक रिलिजन म्हणजे आपल्या हिंदू धर्माशी रिलेट कर, तसं नका करू. बरोबर. ही एक अतिशय म्हणजे आता त्याच्याबद्दल तू सांग, म्हणजे संस्कृत आणि आपलं जीवन हे कसं तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता ह्याच्याबद्दल, आणि पालकांना एक संदेश. अ, नक्कीच म्हणजे जो संस्कृतच्या सान्निध्यात आला ना त्याचं कायम भलंच झालं. म्हणजे मी आजूबाजूच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बघते म्हणजे लौकिक आयुष्यातही ते यशस्वी झालेले आहेत. आणि अर्थातच आपण काय म्हणूया की एक मनाचा सुद्धा आलेख उंचावतो ना ती सुद्धा संस्कृत हम्म. भाषेचं ते सगळ्यात महत्वाचं काम आहे की आपल्यावर संस्कार करते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही याच्याकडे 8वीला घेतला जाणारा एक विषय म्हणून बघूच नका. तर हा विषय नाहीये. हा आणि म्हणजे हा विकल्पाचाही विषय नाही, हा अनिवार्यपणे करायचा विषय आहे. प्रत्येक भारतीयाने हा अनिवार्यपणे शिकलाच पाहिजे असा विषय आहे. आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा पालक प्रश्न विचारतात की स्कोप काय आहे. आता खरं तर स्कोप ह्या शब्दाचा स्कोप खूप आहे पण आपल्या मनात जो दडलेला प्रश्न असतो तो म्हणजे नोकरी मिळेल का. हो. आता इथे दोन भाग असे असतात की एक असते उपजीविका आणि एक असते हम्म. जीविका. हम्म. उपजीविका जी आपण म्हणतो की आपल्या उदरभरणाचं ते साधन असतं आणि जीविका हो. ही आपल्या जगण्याला दिशा देत असते. तर अच्छा. जगायला साधन देणाऱ्या खूप गोष्टी असू शकतील पण जगायला कारण देणारी ही भाषा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विचारच तिथे म्हणजे काही गोष्टी असतात ना की जिथे आपण पुन्हा विचार करायचा नसतो. आणि संस्कृत हे पावलोपावली आपल्याला उपयोगी पडणार असतं. आता कितीतरी फोन असे येतात "आता मुलगा झालाय नाव काय ठेवू". आता इतकी साधी गोष्ट असते पण नाव चांगलं हवं असतं की नाही तुम्हाला मग तिथे कसं येतं संस्कृतकडे. चांगलं हा. नाव हवं असतं. कित्येक जणांना हा. भगवद्गीता वाचायची असते. आणि हो. आता तुझ्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करतेस ते आता हम्म. त्याचाही इतका विस्तार झालाय की ते फक्त शालेय विद्यार्थी नाहीयेत. आता सिस्टीमच्या बाहेर विद्यार्थी आहेत. म्हणजे हो. युनिव्हर्सिटीत जर आपण पाहिलं तर डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करायला हो. 40-50 उलटून गेलेले लोक येत आहेत. हो. कुठेतरी हो. एक पुढे गेल्यानंतर असं लक्षात येतं की काहीतरी महत्वाचं हातातनं निसटून गेलंय. मग ते कोण आपल्याला जीवनाचा तो अर्थ कोण जाणून देईल आपल्याला.
मग तिथे हो पुन्हा आपण संस्कृतकडे वळतो. मग ही जर आपली परंपरा आहे तर तुम्ही लहानपणापासूनच का देत नाही मुलांना? मग नंतर असं पोकळपणा जाणवण्यापेक्षा आपण लहानपणापासून त्यांच्यावर जर हे संस्कार केले, तर फक्त एकच आहे की संस्कृत शिकलं आणि सगळं काही हस्तगत झालं असं मात्र नाहीये. त्यासाठी अगदी कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. भाषेचं उत्तम ज्ञान हवं. आणि त्याचबरोबर मी आवर्जून सांगेन की एक शास्त्र, मग ते हो व्याकरण असेल, वेदांत असेल, वेद असतील, नाट्यशास्त्र असेल, एका हो शास्त्राचा जर तुम्ही सखोल अभ्यास केलात तर आज अख्ख्या जगाला याची गरज आहे. म्हणजे ऑनलाईनमुळे तर आता असं झालंय ना की कुठल्याही देशात ना एखादा विद्यार्थी आपल्याकडे शिकू शकतो. आणि शिकवणारे सुद्धा तुम्हाला अनेक मिळू शकतील. म्हणजे माझ्या गावात नाहीये, असं जरी असलं तरी कुठूनही तुम्हाला संस्कृतची ही मदत मिळू शकते. आणि आपल्यापर्यंतही सगळीकडचे विद्यार्थी असतात. आणि मला शेवटी एक संस्कृत मधला श्लोक सांगायचा आहे. हा तर एक इतका सुंदर श्लोक आहे संस्कृतमध्ये. साक्षराः विपरीताः चेत राक्षसाः एव केवलम. आपण मुलांना शिकवायचं म्हणतो, हे साक्षर करतो. आता केवळ साक्षरतेवर हे थांबलेलं नाहीये, पण अधिक बरं अधिक डिग्र्या कशा मिळतील, त्याच्या विषयात तो अधिक कसा शिकेल, हे आपण लहानपणापासूनच त्या दृष्टीने प्रयत्न असो की तो उच्च विद्या विभूषित व्हावा. पण हो जेव्हा ही नुसतीच अक्षरं असतात, म्हणजे विद्या ही कशी बुद्धीला चालना देते, पण हो त्याचबरोबर त्याने आपल्या हृदयाला देखील हात घातलेला असावा. ती आपल्याला, म्हणजे तो हम्म. हृदयातला ओलावा देखील जपला गेला पाहिजे. कारण हो हे साक्षर जे आहेत, तो शब्द जर उलटा केला म्हणजे बुद्धी फिरली तर काय होईल? राक्षसामध्ये त्यांचं रूपांतर होईल. खरंच खरंच साक्षराः विपरीताः चेत, म्हणजे तो जर हा शब्द उलटा केला तर राक्षस तयार होईल. पण तेच होय हो सरसो विपरीतश्चेत, सरस हा शब्द जर उलटा केला तर तो तसाच राहील. तसाच आता राहील. सरस म्हणजे काय, तर ज्याच्या मनामध्ये तो ओलावा आहे, ज्याची केवळ वा बुद्धीच नाही तर हृदयही विकसित आहे, असे सज्जन. तर वा आपल्या म्हणजे पालकांनी आपल्या मुलाला केवळ साक्षर न करता तो सरस कसा होईल असा प्रयत्न करावा, अशी मी अगदी मनापासून विनंती करते. आणि त्याकरता तुम्ही स्वतः संस्कृत, म्हणजे आता संस्कृत शिका म्हणजे आम्ही काय बारा म्हणजे हे घेऊन बसायचं का, धातुर पावली घेऊन बसायची का? तर अनुवाद देखील पुष्कळ आहे. शेवटी त्यातला कंटेंट पण खूप महत्वाचा आहे. नक्की या. आणि त्याच्यामुळे तुम्ही ते कुठल्याही भाषेत वाचू शकता. आणि मग आपल्याला त्याची महती कळली की आपल्या मुलांपर्यंत तो आपण संस्कृत भाषा शिकावीच, पण त्याच्यात काय आहे हे देखील शिकणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि त्याला वय सुद्धा अडसर राहता कामा नाहीये. अगदी नाही आम्ही नाही. अनेक आजी आजोबा आमच्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला पालक येतात तेव्हा ते म्हणतात की आजी आजोबा हे कायम टीव्हीला खिळलेले असतात. त्यांना आम्हाला सांगायला लागतं की तुम्ही टीव्ही बघता मग म्हणून मुलं बघतात. तर बरोबर संस्कृत शिकायला वयाचं अडसर नाहीये. टीव्ही बघता त्याच्याऐवजी संस्कृत शिका. तुम्ही संस्कृत शिकला तर तुमच्याकडे बघून माझी आजी संस्कृत शिकते या कौतुकाने ते बरोबर. नातू किंवा नात पण संस्कृत शिकेल. त्यामुळे होय होय. मी एक खूप सुंदर, जसं आता तू हे सरस आणि राक्षस सांगितलंस तसंच मी एक खूप सुंदर आता वाक्य ऐकलं की मन, मेंदू आणि मनगट हे तुम्ही जर बळकट केलं तर तुमचं अगदी आयुष्य तुम्ही कायम तरुण राहू शकता. तर आजी बरोबर. आजोबांना सुद्धा हे शक्य आहे करणं. तर मेंदू बळकट आजही करू शकता. इडियट बॉक्स समोर बसून राक्षस बनू नका. तर संस्कृत शिकून सरस बना आजी आजोबा. तर अगदी नक्कीच नातवंड सुद्धा सरस बनतील. हा छान. संदेश सांगून मला वाटतं आपण आजचा हा कार्यक्रम संपून घेऊया. पण इथे आपला संपर्क संपत नाहीये. आम्ही नक्कीच नाही. आता मुलांना जे काही स्पर्धा आपल्या होतील त्या तुमच्या संस्थेकडनं आम्हाला पाठवत राहा. आम्ही त्यांना पुढे फॉरवर्ड करत जाऊ आणि कुठेतरी आपण ही सुप्रजा जी करतच आहोत ती आणखी चांगली अशी आपण म्हणतो ना सोन्याची प्रजा करूया. अगदी त्यामुळे अगदी. आज म्हणजे इतकी संस्कृतचं सुंदर याच्यामध्ये खूप मनमुराद मोठा रोल आहे, त्यामुळे नक्कीच आपण हो एकत्र येऊन काम करूया. अगदी अगदी. त्यामुळे मनमुराद आपण गप्पा मारल्या. तुम्ही पण अगदी म्हणजे अगदी वेळ काढून तू आमच्याशी अगदी मस्त मैत्रिणीसारख्या आपण गप्पा मारल्या. आणि मलाच आणि असं आपल्या वाटलं की सुप्रजा रिव्हिजिटिंग आपलं बालपण आणि असं सगळं, मलाही त्या एक नक्कीच सुंदर सफर झाली माझी त्याच्यात. नक्कीच अगदी. तर त्याच्याबद्दल मी सुप्रजा परिवारातर्फे पुन्हा एकदा तुझं मनापासून आभार मानते. आणि अ, परत एक आपण सगळीजण सरस होऊया ह्या अगदी. संदेशाने आजची ही मुलाखत संपवते. नमस्कार. धन्यवाद.